नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी 2026 ची जी परीक्षा होणार आहे, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2026, जी की जुलै महिन्यामध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रो. तर त्या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय तो म्हणजे बालमानसशास्त्र. ओके, तर आपण बालमानसशास्त्र म्हणजे ज्याला आपण मानसशास्त्र म्हणून ओळखतो, तर मानसशास्त्र विषयातील महत्त्वपूर्ण असणारा टॉपिक तो म्हणजे बघा, मानसशास्त्राच्या उपपत्त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. तर या ठिकाणी मानसशास्त्र उपपत्तीवर आजपर्यंत जे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारत आले होते, असे महत्त्वपूर्ण 30 PYQ चे प्रश्न. ओके, 30 PYQs, 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओची PDF देखील तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे विद्यार्थी मित्रो, ते देखील तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती असाल आणि जर तुम्ही टी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी, मानसशास्त्राचा जनक कोण आहे? ओके, बघा मानसशास्त्र जो आहे, तर मानसशास्त्राचा जनक कोण आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, मानसशास्त्राचा जनक कोण आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन्स बघा, प्लेटो, एरिस्टॉटल, थॉर्नडाईक आणि ॲस्ट्रॉलॉजी. तर मानसशास्त्राचा जनक म्हटलं तर त्या ठिकाणी लक्षात द्या विद्यार्थी मित्रो, कोण आहे? एरिस्टॉटल. ऑप्शन नंबर 2 एरिस्टॉटल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, एरिस्टॉटल जो आहे याने मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास सर्वप्रथम केला. ओके, याने काय केलाय? मानसशास्त्राचा एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला आणि सर्वप्रथम सुरू केला. त्यामुळे याला काय म्हणतात? तर याला मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात. हा प्रश्न विद्यार्थी मित्रो IMP आहे. यापूर्वी परीक्षेला खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, एरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय? डी ॲनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ओके, बघा डी ॲनिमा हा जो ग्रंथ आहे हा मानसशास्त्रावर आधारित महत्वपूर्ण असणारा एक ग्रंथ आहे. ओके, मानसशास्त्रावरील हा एक खूप महत्वपूर्ण असा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ कोण लिहिला आहे? एरिस्टॉटल, प्लेटो, जॉन डुई की यापैकी नाही? तर डी ॲनिमा. ओके, डी ॲनिमा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ विद्यार्थी मित्रो एरिस्टॉटल यानेच लिहिलेला आहे. ओके, सर्वप्रथम याने हा ग्रंथ लिहिला होता. ओके, तर बघा यामध्ये काय, तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र असा उल्लेख जो आहे यामध्ये त्याने डी ॲनिमा या ग्रंथामध्ये केलेला आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 एरिस्टॉटल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? ओके, मानसशास्त्राची ही व्याख्या कोणाची आहे? मॅकडुगल, एरिस्टॉटल, थॉर्नडाईक की पॅस्ट्रॉलॉजी? ओके, तर ही व्याख्या आहे विद्यार्थी मित्र मॅकडुगल यांची. कोणाची आहे? मॅकडुगल हे जे मानसशास्त्रज्ञ होते, मॅकडुगल यांनी काय म्हटलेलं आहे? तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मॅकडुगल यांनी व्याख्या केलेली आहे. ओके, बघा यामध्ये यांनी मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हटलेलं आहे. ओके, मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र असं देखील त्यांनी म्हटलं आहे. यांनी मॅकडुगल यांनी काय म्हटलंय? तर सायन्स ऑफ माइंड, मानसशास्त्राला काय म्हटलंय? सायन्स ऑफ माइंड म्हणजेच मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मॅकडुगल यांची व्याख्या आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात. मानवी वर्तनाच्या मुळाशी काय असतात? अबोध प्रेरणा असतात. हे कोणत्या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले आहे? ओके, कोणत्या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणलेले आहे? प्लेटो, जॉन डुई, सिगमंड फ्राइड की यापैकी नाही? तर हे विद्यार्थी मित्र सिगमंड फ्राइड यांनी निदर्शनास आणलेले आहे. ऑप्शन नंबर सी सिगमंड फ्राइड यांचं म्हणणं काय, तर मानवी वर्तनाच्या मुळाशी ज्या अबोध प्रेरणा असतात, ओके, काय असतात? अबोध प्रेरणा. ओके, मानवी वर्तनाच्या मुळाशी काय सांगितले आणि तर अबोध प्रेरणा असतातच सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या कोणत्या शिक्षण तज्ञाने केलेली आहे? ओके, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजेच काय, तर शैक्षणिक मानसशास्त्र होय. तर बघा मानसशास्त्रात ज्या काही विविध शाखा येतात त्यापैकी ज्या शाखेचा संबंध हा अध्ययन अध्यापनाशी असो ती शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? प्लेटो, थॉर्नडाईक, स्किनर की यापैकी नाही? तर ही जी व्याख्या आहे ही स्किनर, ऑप्शन नंबर सी स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल तर ही PDF तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर। त्याकरता तुम्ही काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपलं चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र। आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? ओके, वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटल्या जाते? कोहलर, थॉर्नडाईक, वॅटसन की मॅकडुगल? तर वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक म्हणून वॅटसन यास ओळखले जाते। ऑप्शन नंबर सी JB वॅटसन। ओके, बघा JB वॅटसन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। वॅटसन यास वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखल्या जाते। ओके, बघा वॅटसन हा काय होता, तर हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता। ओके, अमेरिका या देशाचा हा मानसशास्त्रज्ञ होता विद्यार्थी मित्र। याने काय म्हटलं आहे, तर मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी यांनी व्याख्या केलेली आहे। सायन्स इज द बिहेवियर, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर। ओके, ह्युमन बिहेवियर हे यांनी सांगितलेलं आहे, कोणी? वॅटसन यांनी। ओके, वर्तनशास्त्रवादी मानसशास्त्र म्हटलं तर वॅटसन, लक्षात असू द्या। यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत कोणी शोधली आहे? ओके, कोणती शास्त्रीय पद्धत आहे, कोणती आहे? प्रायोगिक, पर्यक, दंतकथा की निरीक्षण? ओके, मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत म्हटलं तर ती कोणती आहे रे? तर ती आहे विद्यार्थी मित्रो दंतकथा। ऑप्शन नंबर सी दंतकथा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, दंतकथा ही मानसशास्त्राची एकदम काय तर शास्त्रीय पद्धत आहे। कशी पद्धत आहे? ही शास्त्रीय पद्धत आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? ओके, बघा व्यक्ती आपल्या स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करतो, तर हे निरीक्षण करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीस काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण, प्रायोगिक की यापैकी नाही? बघा स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण आहे म्हणजेच काय? स्वनिरीक्षण करतोय, म्हणजेच काय करतोय आपण त्या ठिकाणी? आत्मनिरीक्षण करतोय। ऑप्शन नंबर बी आत्मनिरीक्षण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्र। व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे। ओके, बघा नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीचे केलेले निरीक्षण। ओके, बघा नैसर्गिक परिस्थितीमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे केलेले निरीक्षण म्हणजेच काय? सर्वेक्षण, निरीक्षण, पर्यक यापैकी नाही? काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर यालाच काय म्हणतात विद्यार्थी मित्र? पर्यक असे म्हणतात। आता पर्यकालाच एक शब्द आहे, ओके, तो म्हणजे कोणता? तर परीक्षण। पर्यकाला समानार्थी शब्द कोणता आहे? तो परीक्षण। मग या ठिकाणी आपल्याला समजता येते काय म्हणता येईल आपल्याला? परीक्षण म्हणजेच काय? पर्यक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, नैसर्गिक परिस्थितीमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचं केलेलं निरीक्षण म्हणजेच काय? परीक्षण, म्हणजे याला पर्यक असे म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न बघा, मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या शास्त्रज्ञांनी सुरू केली? बघा मानसशास्त्रीय जी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आहे, ओके, या ठिकाणी पहिली असं म्हणायचं आहे, तर ही कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी सुरू केली? कोणता मानसशास्त्रज्ञ होता विद्यार्थी मित्र? जॉन डुई, प्लेटो, वुंट की यापैकी नाही? ओके, बघा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी आहे ही कोणी सुरू केली आहे? तर ही विल्यम वुंट यांनी सुरू केली होती। ओके, विल्यम वुंट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा विल्यम वुंट, ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती। यानंतर पुढील प्रश्न बघा, याच टॉपिकवरती प्रश्न आहे। बघा विद्यार्थी मित्र, लाइप्झिग, ओके, लाइप्झिग येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी सुरू करण्यात आली? आता ही पहिली मानसशास्त्रीय शाळा होती। ओके, बघा ही काय होती? लाइप्झिग या ठिकाणची पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा होती। पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा। ओके, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही कधी सुरू करण्यात आली होती बरं? विल्यम वुंट यांनी केली होती। कोणी केली होती ही विल्यम वुंट यांनी सुरू केली होती। लक्षात असू द्या, विल्यम वुंट यांनी ही सुरू केली होती 1880, 1875, 1879 की 1882? तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही 1879 मध्ये सुरू करण्यात आली होती। ओके, कोणी सुरू केली होती? तर विल्यम वुंट। यापूर्वीच प्रश्न होता, विल्यम वुंट यांनी ही सुरू केली
होती. ऑप्शन नंबर सी 1879 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि कोणत्या ठिकाणी म्हटलं तर लाइप्झिग. ओके, कुठे झाली होती तर लाइप्झिग या ठिकाणी ही सुरू करण्यात आली होती. हा देखील पॉईंट महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो. ओके, चला विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा कमेंटमध्ये मला PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये होणारी जी TETची परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. दररोज तुम्हाला TETच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे त्या विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे किती गट केले जातात? ओके, बघा जी प्रायोगिक पद्धत आहे तर प्रायोगिक पद्धतीमध्ये सामान्यपणे किती गट केल्या जातात असा प्रश्न आहे. 2, 3, 4 की 5? तर प्रायोगिक पद्धतीमध्ये साधारणपणे म्हटलं तर 4 गट केल्या जातात. ऑप्शन नंबर सी 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. बालवर्तनाच्या निरीक्षण करणाऱ्या पद्धतीपैकी डॅश डॅश ही एक पद्धत आहे. ओके, बघा आता निरीक्षण कशाचं करायचं आहे बरं, तर निरीक्षण करायचं आहे बालवर्तनाचं. ओके, कशाचं करायचं आहे? बालवर्तनाचं निरीक्षण करायचं आहे. मग बालवर्तनाच्या निरीक्षण करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण म्हणजे कोणती असणार आहे? पर्यक, दंतकथा, सर्वेक्षण की यापैकी नाही? तर यापैकी महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे पर्यक. ओके, ऑप्शन नंबर ए पर्यक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो. वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरल्या जाते? ओके, बघा मानवी वर्तनाचा कसा अभ्यास करायचा आहे तर सखोल अभ्यास करायचा आहे. मग सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाणार? जीवन वृत्तांत, प्रायोगिक, दंतकथा की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मानवी वर्तनाचा जो आहे सखोल अभ्यास करायचा आहे. सखोल अभ्यास म्हणजे संपूर्ण जीवनाचा अभ्यास त्याच्यामध्ये येतो. ओके, बघा सखोल म्हणजेच काय आलं तर संपूर्ण जीवन त्यामध्ये येतं. मग संपूर्ण जीवन त्यामध्ये समाविष्ट होतं ना, मग त्यामुळे काय तर जीवन वृत्तांत ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचा योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा कोणती पद्धती असते ती तर ती जीवन वृत्तांत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. जीवन वृत्तांत पद्धतीद्वारे मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास हा केला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. पुढचा प्रश्न काय? अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते असे कोणी म्हटले आहे? बघा अध्ययनाची व्याख्या या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रो. आता अध्ययनासंबंधी विविध मानसशास्त्रज्ञांनी ज्या काही त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत याच्यावरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो. ओके, मग अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते असे कोणी म्हटले आहे? प्लेटो, थॉर्नडाईक, गॅरेट की कोहलर? विद्यार्थी मित्रो, TETची जी 2014 मधली परीक्षा झाली होती, त्यानंतर 2016ची जी TET होती, या दोन्ही परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, हा प्रश्न काय हा रिपीट झालेला प्रश्न आहे. आगामी परीक्षेत देखील रिपीट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत विद्यार्थी मित्रो. तर काय आहे या ठिकाणी कोण आहे तर ऑप्शन नंबर सी गॅरेट यांची व्याख्या आहे. अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, हे गॅरेट यांची व्याख्या आहे. ऑप्शन नंबर सी गॅरेट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. कार्य गतिमान होण्यासाठी तसेच योग्य दिशेने घडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ओके, कार्य गतिमान होण्यासाठी तसेच योग्य दिशेने घडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? समायोजन, हालचाल, प्रेरणा की यापैकी नाही? कशाची आवश्यकता असते यासाठी? तर यासाठी विद्यार्थी मित्रो बघा एखादं कार्य करायचं आहे आणि योग्य दिशेने करायचं आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय लागेल तर त्यासाठी आपल्याला लागते प्रेरणा. काय लागते? प्रेरणा. कशाची आवश्यकता असते मग? प्रेरणेची. ऑप्शन नंबर सी प्रेरणा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. परिपक्वतामध्ये जुळ्या मुलांवर कोणी प्रयोग केला? ओके, बघा परिपक्वतेसंबंधी हा प्रश्न विचारलेला आहे. परिपक्वता या घटकावरती आपल्याला मानसशास्त्रामध्ये हमखास प्रश्न हा विचारला जात असतो. ओके, हमखास प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग बघा विद्यार्थी मित्रो, जी परिपक्वता आहे
तर परिपक्वतेमध्ये जुळ्या मुलांवरती अभ्यास जो आहे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा कोणी केला आहे, डॉक्टर गॅरेट, वॅटसन, प्लेटो की डॉक्टर गिझेल. ओके, तर परिपक्वतेवरती विद्यार्थी मित्रो जो आहे डॉक्टर गिझेल यांनी जे आहे संशोधन केलं आहे. ओके, बघा डॉक्टर गिझेल यांनी कशावरती केलं आहे, जी जुळी मुलं होते. ओके, बघा जुळी याच्यावरती डॉक्टर गिझेल यांनी संशोधन केलेलं आहे विद्यार्थी मित्रो. डॉक्टर गिझेल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. लक्षात द्या, ऑप्शन नंबर डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, परिपक्वतेमध्ये जुळ्या मुलांवर कोणी प्रयोग केला, तर तो डॉक्टर गिझेल यांनी केला. यानंतर पुढील प्रश्न बघा, अध्ययनात प्रगती थांबल्यासारखी वाटते या स्थितीला काय म्हणतात. अध्ययनात प्रगती थांबल्यासारखी वाटते ही जी स्थिती असते या स्थितीला काय म्हणतात. जलद अवस्था, वेगवान स्थिती, पठारावस्था की यापैकी नाही. बघा अध्ययन तर होत आहे मात्र प्रगती होत नाही असं वाटते, अध्ययनामध्ये प्रगती थांबल्यासारखी वाटते, तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र, तर याला पठारावस्था म्हणतात. काय म्हणतात, पठारावस्था. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, पठारावस्था. ओके, अध्ययन होत आहे मात्र जी प्रगती आहे ती थांबल्यासारखी वाटते. अध्ययनाच्या ज्या 3 अवस्था आहेत यामध्ये पठारावस्था ही आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे, मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी काढलेले निष्कर्ष डॅश डॅश होय. ओके, बघा मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी काढलेले निष्कर्ष म्हणजे डॅश डॅश होय. कोणते, काय म्हणतात त्याला, अध्ययन उपपत्ती, पठारावस्था, वेगवान स्थिती की यापैकी नाही, तर याला म्हणतात अध्ययन उपपत्ती. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही TET 2026ची तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला PDF मेसेज सेंड करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, साहचर्यवादी उपपत्तीचे जनक कोणास म्हटले जाते. विद्यार्थी मित्रो हा प्रश्न IMP कॅटेगरीमध्ये घेऊया आपण. साहचर्यवादी उपपत्ती, उपपत्तीचे जे प्रकार आहेत. ओके, उपपत्तीचं जे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्यापैकी साहचर्यवादी उपपत्ती जी आहे तर यामध्ये तर या उपपत्तीचे जनक कोणास म्हटल्या जाते. एडवर्ड थॉर्नडाईक, स्किनर, पॅव्लॉन की यापैकी सर्व. तर कोणास म्हटले जाते विद्यार्थी मित्रो, तर एडवर्ड थॉर्नडाईक. ओके, साहचर्यवादी म्हटलेलं आहे. कोणती म्हटली आहे, साहचर्यवादी. एडवर्ड थॉर्नडाईक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, साहचर्यवादी उपपत्तीचे जनक कोण आहे, तर एडवर्ड थॉर्नडाईक हे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, थॉर्नडाईक यांनी प्रतिसाद व डॅश डॅश यावर भर दिला. ओके, थॉर्नडाईक यांनी प्रतिसाद आणि डॅश डॅश याच्यावर भर दिला. कशावर दिला आहे बघा, एक आहे प्रतिसाद थॉर्नडाईकच्या उपपत्तीमध्ये महत्त्वपूर्ण, आणि दुसरा घटक कोणता आहे बरं, संबंध, प्रतिसाद, उद्दीपक की मर्म. तर प्रतिसाद आणि उद्दीपक. ओके, प्रतिसाद आणि उद्दीपक यावरती भर दिला, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी उद्दीपक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, थॉर्नडाईक यांनी प्रतिसाद व उद्दीपक यावरती भर दिला होता. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, सहसंबंध उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाची आहे. ओके, बघा सहसंबंध उपपत्ती जी आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाची आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. एडवर्ड थॉर्नडाईक, स्किनर, पॅव्लॉन की यापैकी नाही. आता बघा सहसंबंध याचाच काय विद्यार्थी मित्रो, सहसंबंध असणं म्हणजे काय, सोबत असणं म्हणजेच काय रे, तर यापूर्वी आपल्याला एक प्रश्न होता साहचर्य, काय होतं, साहचर्य ज्याच्यामध्ये दिलं होतं, मग यालाच काय म्हणतात, सहसंबंध असणे म्हणजेच काय, तर साहचर्य देखील त्या ठिकाणी असतं. ओके, सहसंबंध म्हणजेच काय, साहचर्यवादी उपपत्ती होय. त्यामुळे ऑप्शन नंबर ए एडवर्ड थॉर्नडाईक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, एडवर्ड थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, साहचर्यवादी उपपत्ती म्हणजेच काय, तर सहसंबंध उपपत्ती होय. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला. ओके, थॉर्नडाईक जो आहे, थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला. ओके, बघा कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला थॉर्नडाईक यांनी, मांजर, कबूतर,
कुत्रा की चिंपांझी? तर थॉर्नडाईक जो आहे याने कशावरती प्रयोग केला होता रे? तर थॉर्नडाईक याने मांजरावरती प्रयोग केला होता. थॉर्नडाईकची कोणती होती? मांजर. ऑप्शन नंबर ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला थॉर्नडाईक याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला हा प्रश्न होता. तर थॉर्नडाईक माहिती आहे आपल्याला मांजर. ओके, मांजरावर कोणी केला होता? तर थॉर्नडाईक. तर थॉर्नडाईकची मांजर. मग कबुतरावरती कोणाचा होता? ओके, कोणी केला होता? तर कबुतरावरती स्किनर या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केला होता. ओके, स्किनरने कबुतरावरती प्रयोग केला होता. त्यानंतर कुत्र्यावरती कोणी प्रयोग केला होता? तर पॅवलॉन. ओके, पॅवलॉव जो आहे याने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. आणि चिंपांझी जो आहे यांनी कोहलर. ओके, चिंपांझीवरती कोहलर हा जो मानसशास्त्रज्ञ आहे याने प्रयोग केला होता. आता विद्यार्थी मित्रो, हा जो पॉईंट आहे ना याच्यावरती आपल्याला 100% परीक्षेत प्रश्न बघायला मिळतो. ओके, मग आपल्याला या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी कोणकोणत्या प्राण्यावरती प्रयोग केले होते हे सगळे घटक हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे आपण डिटेलमध्ये याचा ॲनालिसिस घेत आहोत. विद्यार्थी मित्रो, जर हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे? थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा कोणता नियम सांगितला? बघा, थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे काही नियम सांगितले आहे. त्यामध्ये कोणता नियम आहे? बघा, सुसज्जतेचा, पुनरावृत्तीचा, परिणामाचा की वरीलपैकी सर्व? तर विद्यार्थी मित्रो, थॉर्नडाईक यांचे जे अध्ययनाचे नियम होते यामध्ये सज्जतेचा नियम आहे, पुनरावृत्तीचा नियम आहे आणि परिणामाचा देखील नियम आहे. म्हणजे हे तीनही नियम आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, हे सर्वच नियम जे आहेत हे थॉर्नडाईक याच्या अध्ययनाच्या नियमामध्ये येतात. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. वर्तनवादी विचारसरणीचा जनक कोणास म्हटल्या जाते? ओके, बघा, जी वर्तनवादी विचारसरणी आहे तर या वर्तनवादी विचारसरणीचा जनक कोणास म्हटल्या जाते? बघा, कोहलर, स्किनर, वॅटसन की थॉर्नडाईक? तर आता बघा, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ कोणता होता बरं? आपण यापूर्वी देखील पाहिलेला आहे. ओके, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून एक मानसशास्त्रज्ञ ओळखला जातो तर तो आहे वॅटसन. ओके, कोण आहे? तर तो आहे वॅटसन. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी जे.बी. वॅटसन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक देखील कोण आहे? जे.बी. वॅटसन. आणि वर्तनवादी विचारसरणीचा जनक देखील म्हटलं तरी लक्षात द्या जे.बी. वॅटसन हा आहे. ऑप्शन नंबर सी वॅटसन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. वर्तनवादी विचारसरणीचा सिद्धांत वॅटसन यांनी कधी मांडला? ओके, बघा, आता यापूर्वी आपला प्रश्न होता वर्तनवादी विचारसरणीचा जनक कोण आहे? मग वॅटसन आहे. मग यांनी हा सिद्धांत कधी मांडला बरं? हा सिद्धांत यांनी कधी म्हटला? 1912, 1914, 1913 की 1915? तर हा सिद्धांत कधी मांडला? तर हा 1913 मांडला होता. ऑप्शन नंबर सी 1913 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाचा जो विचारसरणीचा जो सिद्धांत आहे हा जे.बी. वॅटसन यांनी 1913 मांडला होता. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली आहे? ओके, बघा, महत्त्वपूर्ण अशी उपपत्ती आहे. अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे ही कोणी मांडली आहे? कोहलर, स्किनर, पॅवलॉन की थॉर्नडाईक? तर विद्यार्थी मित्रो, अभिजात अभिसंधान म्हटलं तर बघा, हा जो प्रयोग होता अभिजात अभिसंधानाचा हा प्रयोग झाला होता कुत्रा या प्राण्यावर. ओके, कुत्र्यावरती हा प्रयोग झाला होता. आणि कुत्रा कोणाचा आहे विद्यार्थी मित्र? आपण यापूर्वीच्या याच्यात बघितलेला आहे तर तो आहे पॅवलॉनचा. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी पॅवलॉन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पॅवलॉन याची कोणती उपपत्ती आहे? तरी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती पॅवलॉन यांची आहे. ओके, अभिजात अभिसंधान म्हटलं तर पॅवलॉन. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. पॅवलॉन यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? यापूर्वी सांगितलं आहे पॅवलॉन यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर पॅवलॉन यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ऑप्शन नंबर ए कुत्रा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मांजर म्हटलं तर मांजरावरती कोणत्या मानसशास्त्राने केला होता? तर थॉर्नडाईक. मांजरावरती थॉर्नडाईक यांनी प्रयोग केला होता. कबुतरावरती कोणी प्रयोग केला होता? स्किनर.
चिंपांझी माकडावर कोहलर यांनी प्रयोग केला होता. त्याच्यामुळे बघा सर्व डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुमचा तो चुकता कामा नये, तो तुम्हाला टॅकल करा जमला पाहिजे. ओके, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पॅव्लॉन हे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होय? बघा आता विद्यार्थी मित्रो, मानसशास्त्रज्ञ तर आहेतच, मात्र ते कोणत्या देशाचे आहेत असा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जात असतो. बघा पॅव्लॉन कोणत्या देशाचे होते? अमेरिका, इंग्लंड, रशिया की चीन? तर पॅव्लॉन जो होता हा होता रशिया देशाचा मानसशास्त्रज्ञ. ओके, कोणत्या देशाचे होते? रशिया. ऑप्शन नंबर सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय? नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व त्याद्वारे तीच नैसर्गिक क्रिया घडून आणणे म्हणजेच डॅश डॅश होय. बघा नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून त्याच्याद्वारे नैसर्गिक क्रिया घडून आणणे म्हणजे काय? याला काय म्हणतात? संवाद, अभिसंधान, प्रमाद की यापैकी नाही? तर याला अभिसंधान असे म्हणतात. काय म्हणतात? अभिसंधान. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 अभिसंधान हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक क्रिया घडून आणल्या जाते, हे आहे अभिसंधानाचं. ओके, बघा थॉर्नडाईक याचा हा आहे. क्लिअर आहे सर्वांना? बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपण महत्त्वपूर्ण असे TET करता मानसशास्त्र या विषयावरील 30 प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. ओके, आत्तापर्यंत जे काही परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न विचारत आले होते IMP PYQs आपण बघितलेली आहेत. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा आगामी परीक्षेमध्ये होईल विद्यार्थी मित्रो. जर तुम्हाला कंटिन्यू दररोज व्हिडिओज बघायचे असतील तर दररोज व्हिडिओ पाहण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची ही PDF हवी असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. आणि सोबतच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.